मुंबई महानगरपालिकेतून मुंबईच्या परिसरामध्ये असलेल्या सर्वच कबूतरखान्यांवरती कारवाई करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी जे नागरिक कबुतरांना खाद्य टाकतायत अशा नागरिकांवरती थेट कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत होती। त्यामध्ये पोलिसांचा हातभार देखील मोठ्या प्रमाणात त्यांना लागत होता, कारण की ज्या पद्धतीने वारंवार जे नागरिक कबुतरांना खाद्य टाकतायत त्यांच्यावरती थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने सुरू केली होती। परंतु हे कबूतरखाने सुरू करावेत अशी मागणी जी आहे ती मागणी जैन समुदायाच्या वतीने जैन समाजाच्या वतीने जी आहे ती करण्यात येत होती। त्या संदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये आणि पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काल मंत्रालयात बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर आज कबूतरखाने सर्वत्र सुरू होतील अशा भावना ज्या आहेत या जैन समुदायांच्या आणि पशुप्रेमींच्या होत्या। कारण की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मुंबईत जे कबूतरखाने आहेत या कबूतरांना कोणी खायला घालत नाही, त्याच्यामुळे ते खाण्यापिण्याविना मरतायत अशा भावना ज्या आहेत त्या या जैन समुदायाच्या झाल्या होत्या आणि अनेक कबूतर जे आहेत ती कबूतरं रस्त्यामध्ये येऊन गाडीखाली येऊन मरतायत असं त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे कालच्या ज्या बैठकीमध्ये तोडगा निघाला होता, म्हणजे बैठकीमध्ये सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी 7 तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे उद्या जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे, या सुनावणीमध्ये मुंबई महानगरपालिका आपली पूर्णपणे जोमाने बाजू मांडेल आणि कबूतरांना आणि इतरांना कशा पद्धतीने न्याय मिळेल या पद्धतीने बाजू मांडेल असा मुख्यमंत्र्यांनी आणि मंगलप्रभात लोढा यांनी जो आहे तो संपूर्ण प्रतिक्रिया देत असताना त्यांनी माहिती दिली होती। आणि नियंत्रित मध्ये कबूतरांना खाद्य टाकता येईल का याविषयी देखील मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात विचार करण्याचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते। परंतु आज जे आहे ते आज दादर येथील कबूतरखान्याच्या ठिकाणी 9:45 वाजता जे आहे ते जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होतं, पण हे आंदोलन अचानकपणे 9 वाजता हे आंदोलन होणार नाही अशी भूमिका जी आहे ती जैन समुदायाच्या वतीने घेण्यात आली। कारण की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि ज्या पद्धतीने उद्या न्यायालयामध्ये जो निकाल लागणार आहे किंवा न्यायालयामध्ये जी सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहूनच आम्ही आमची भूमिका ठरवू असं खरं तर या जैन समुदायाच्या वतीने आणि जैन नागरिकांच्या वतीने या जे दादर येथील कबूतरखान्याच्या समोर जो कबूतरखाना आहे त्याच्या समोर जे जैन मंदिर आहे या मंदिरातल्या नागरिकांनी आणि या मंदिरातल्या सर्व जैन समुदायाने भूमिका घेतली होती। परंतु अचानकपणे 9:45 वाजता जे मोठ्या प्रमाणात जैन समुदायातील नागरिक या ठिकाणी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर थेट घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी सुरू केली आणि त्यावेळेस जय श्रीरामाचे नारे त्याचसोबतच कबूतरांच्या समर्थनार्थ नारे आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात नारे जे आहेत ते या नागरिकांनी द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी परिस्थिती चिघळायला लागली। मग मुंबई पोलिसांनी जे आहे ते जादा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावून संपूर्णपणे ह्या नागरिकांना जे आहे ते लवकरात लवकर बाहेर कसे जातील यासाठी प्रयत्न केला। परंतु आक्रमक झालेल्या नागरिकांनी जे आहे ते या ठिकाणी कबूतरखान्यावरती जी मुंबई महानगरपालिकेने 2 तारखेला ताडपत्री लावली होती ही ताडपत्री खरं तर तोडण्याचा पूर्णपणे बांबू काढण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला आणि अनेक महिला नागरिक ज्या आहेत अनेक महिला आंदोलक ज्या आहेत त्या आंदोलक महिला ज्या आहेत ते कबूतरखान्यामध्ये जाऊन आतमध्ये थेट आंदोलन करताना पाहायला मिळाल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं गेल्या 8-10 दिवसांपासून कबूतर जे आहेत ती या ठिकाणी अन्नपाण्याविना मरतायत, गाडीखाली येऊन मरतायत, हजारो कबूतर जे आहेत ते या ठिकाणी मरतायत, त्याच्यामुळं त्यांना आम्हाला खाद्य घालू द्या अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते या खरं तर आंदोलकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला। अनेक जैन समुदायातील नागरिक असतील, अनेक पशुप्रेमी जे असतील ते समोर जे जैन मंदिर आहे त्या जैन मंदिरामध्ये गेलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती जी आहे हाताळली आणि या परिस्थिती हाताळल्यानंतर स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा आले आणि त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हटलं की कोणीही कायदा सुव्यवस्था बिघाडेल अशी कोणी कायदा हातात घेऊन आंदोलन करू नका। आणि जे आंदोलक आले होते ते आंदोलक हे जैन समुदायातील या मंदिरातील नव्हते, दादरमधील नव्हते, तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते बाहेरील होते अशी प्रतिक्रिया जी आहे ते मंगलप्रभात लोढा यांनी दिली। त्यानंतर आमदार महेश सावंत देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि महेश सावंत उपस्थित झाल्यानंतर त्यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली, कारण की हे कबूतरखाने हटवावेत अशी भूमिका जी आहे ती भूमिका खरं तर भाजपच्या आणि महायुतीच्या आमदारांनी घेतली होती। परंतु ज्या पद्धतीने एका समुदायाने जे आहे ते आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे आहे ते जनसमुदायाने आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारला जी आहे ती नमती भूमिका घ्यावी लागलेली आहे असं आपल्याला पाहावं लागतंय। कारण की ज्या पद्धतीने हे आंदोलक या ठिकाणी जमा झाले होते आणि आक्रमकता त्यांनी त्या पद्धतीने दाखवली, त्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी या ठिकाणी येऊन त्यांची समजूत काढली आणि आंदोलन खरं तर स्थगित केलं। आणि यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार देखील या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की
आंदोलक बाहेरून आलेत असं म्हणणं चुकीचं राहील, कारण की पशुप्रेमी आहेत, पक्षीप्रेमी आहेत ते आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेत, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेने जे अन्न त्यांना टाकणं बंद करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक कबुतरं मरत आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जी आहे ते रोहित पवार यांनी शासनाकडे केलेली आहे। परंतु दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर मनसेकडून वारंवार जेव्हा राज्य सरकारने किंवा इतर कोणीही प्रश्न उपस्थित केला नव्हता तेव्हा या कबुतरांविषयीचा प्रश्न जो आहे तो मनसेने उपस्थित केला होता। अनेकांनी त्यांनी आंदोलनं देखील घेतली होती, परंतु हीच मनसे आज जैन समुदाय ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईवरती नाखुश होऊन आंदोलन केलं, जो ताडपत्री टाकली होती ती ताडपत्री देखील तोडली। यावेळेस मनसेच्या भूमिकेकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं, परंतु मनसेनं कोणतीही भूमिका न घेता, कोणतीही प्रतिक्रिया न देता यावरती आंदोलन देखील केलं नाही, प्रतिक्रिया दिली नाही। त्याच्यामुळे मनसेच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। परंतु उद्या सुनावणी पार पडणार आहे, त्याच्यामुळे सुनावणीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की राज्य सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील बाजू मांडली जाणार आहे। त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु मुंबई महानगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही दादरमधील कबूतरखाने जे आहे ते बंद करण्याची कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे। जोपर्यंत कोर्टाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणतीही पुढील कारवाई करणार नाही किंवा जी ताडपत्री आहे ती ताडपत्री आम्ही काढणार नाही अशी भूमिका जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने घेतली। त्याच्यामुळे उद्या न्यायालयातून काय होतं, न्यायालय काय नक्की आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु या विषयावरती कुठेतरी राजकारण आता रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।